माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांचा पराभव करून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे विधानसभेत पोहोचले। शेतकऱ्यांच्या प्रश्नासह मेळघाट परिसराचा विकास करण्यासाठी उद्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत। आपल्यासोबत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे आहेत। त्यांनी शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांचा पराभूत करून भरघोस मतांनी विजय मिळवलेला होता आणि यावेळी ते पहिल्यांदा अधिवेशनात पोहोचले आहेत। नेमके कुठले विषय घेऊन तुम्ही यावेळेस अधिवेशनामध्ये जाणार? माझा मतदारसंघ हा दर्यापूर मतदारसंघ, दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघ जो आहे तो या मतदारसंघामध्ये हा ग्रामीण भाग भरपूर येतो। त्यामुळे तिथं संत्रा, लिंबू आणि बारी समाज माझ्या मतदारसंघात भरपूर असल्यामुळे पानपिपरीचा मुद्दा आहे आणि हे मुद्दे तर मी घेतलेच आहेत। शिवाय मेळघाट हा भाग जो आहे हा माझ्या मतदारसंघाचा म्हणजे मतदारसंघ हा माझ्या त्या मेळघाटच्या पायथ्याशीच आहे असल्यामुळे वन्य प्राण्यांचा खूप शेतकऱ्यांना त्रास होतो आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणे म्हणून उपाययोजना म्हणून ते प्रश्न मांडलेले आहेत आणि विशेष म्हणजे पाणंद रस्त्याचे प्रश्न मांडलेले आहेत आणि क्रीडा संकुलाचे प्रश्न मांडलेले आहेत। उद्या म्हणजे सभागृहामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाची मांडणी होईलच आणि ते टाकलेले आहेत प्रश्न आम्ही। नक्कीच महत्त्वाचा म्हणजे शेतकरी विषय घेऊन गजानन लवटे जे आहेत ते सभागृहात उद्याला विषय देतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, नागपूर।